आता आपण वचन ऐकू आणि परमेश्वर आज आम्हाला शिकवल। आणि आजचा जो विषय आहे तो याप्रमाणे आहे का ज्याप्रमाणे प्रभू म्हणतो का माझे जू हलके, माझे जू आणि सोयीचे आहे, आणि परमेश्वर त्याद्वारे आम्हाला शिकवल। प्रेज द लॉर्ड। जुन्या करारातून एक उदाहरण आपण घेत आहोत आणि दुसरे राजे या ठिकाणी आपण काढणार आहोत। दुसरे राजे 6वा अध्याय काढला सर्वांनी। बायबल सांगते या ठिकाणी का अलिशा हा भविष्यवक्ता होता आणि त्याच्याकडे काही लेकरं ट्रेनिंगसाठी किंवा देवाच्या कार्यासाठी आले होते आणि ते सगळे एकत्र होते, पण राहायला त्यांना जागा कमी पडत होती आणि म्हणून त्यांनी राहुट्या किंवा लाकडी घरं बांधायला काय केली, सुरुवात केली। पण त्यांच्याकडे लाकडं कमी होते आणि म्हणून त्यांनी काय केलं, ते म्हणले का आपण जाऊन काय तोडून आणू, लाकडं तोडून आणू आणि मग लाकडांद्वारे प्रत्येकाला राहण्यासाठी एक राहुटी किंवा आपण घर तयार करू। आणि बायबल सांगतं का ज्यास ते गेले ते अलिशाला पण संगती घेऊन गेले। कोणाला संगती घेऊन गेले? अलिशाला। ते म्हणले का तू पण आमच्या संगती चल। आणि मग या लोकांनी जे काही मुलं त्या ठिकाणी होते सर्व निघाले, त्यांनी त्यांच्या कुऱ्हाडी घेतल्या आणि त्या ठिकाणी ते एका नदीजवळ जाऊन ते लाकडं काय करू लागले, तोडू लागले। बायबल सांगतं का ज्यावेळेस ते लोक लाकडं तोडत होते त्या समयी एकाची जी कुऱ्हाड होती त्या कुऱ्हाडीतून जे लोखंडाचं पातं होतं ते काय झालं, निघालं आणि ते कशामध्ये पडलं, पाण्यामध्ये पडलं। त्या समयी तो व्यक्ती निराश झाला आणि तो म्हणतो की ही कुऱ्हाड माझी नव्हती, ही कुऱ्हाड मी मागून आणली होती आणि म्हणून त्याला एक निराशा होती कारण ती कुऱ्हाड त्या व्यक्तीला त्याला परत द्यायची होती। आता इथं आपण रीड करू 5th वचनापासून 5व वचन। हां बदरकडे दे 5व वचन। आणि कोणी एक तुळाई तोडून पंडित असताना कुऱ्हाड पाण्यात पडली। मग तो ओरडून बोलला, हे माझ्या धन्या, हाय हाय, ती तर मागून आणलेली होती। पुढं तेव्हा देवाच्या माणसाने म्हटले, ती कोणाकडे सापडली, कोणाकडे पडली? तेव्हा त्याने त्याला ठिकाण दाखवले आणि त्याने लाकूड तोडून ते टाकले, तेव्हा ते लोखंड तरंगून आले। ओके, बस ऐकलं सर्वांनी। जसं इथं आपण चित्रामध्ये पाहतो की हा काय तोडतोय, लाकडं तोडतोय आणि कुऱ्हाड जी होती त्याच्यामधून ते पातं काय झालं, निसटलं आणि जास्त निसटलं कशामध्ये पडलं, पाण्यामध्ये पडलं। प्रेज द लॉर्ड। आता बायबल सांगतं हे पातं हे काय आहे, आता कुऱ्हाड सर्वांना माहिती आहे कसली असती, त्याचं जे दांड असतं ते लाकडाचं आहे आणि पातं कसलं असतं, लोखंडाचं असतं ना। बायबल सांगतं का ज्यावेळेस ते पातं निसटलं ते पातं कशामध्ये पडलं, सगळे बोला कशावर पडलं, पाण्यावर पडलं का पाण्याखाली गेलं? का बरं वर तरंगलं नाही? कारण त्याचे गुणधर्म जे त्याच्यात आहे, जे सत्व त्याच्यामध्ये आहेत ते या प्रकारे आहेत का ते डुबवणार आहेत, काय करणारे आहेत आणि म्हणून ते इच्छा धरून पण तरंगू शकत नाही। म्हणून ते काय झालं का जसंच ते पाण्यावर पडलं ते दम धरू शकलं नाही, पटकन ते कुठं गेलं, खाली गेलं। प्रेज द लॉर्ड। का? कारण त्याचे गुण तसे आहेत, त्याचे म्हणजे लोखंडाचे जे तत्व आहेत, जे गुण आहेत ना त्याचे, तर ते याप्रमाणे आहेत का ते जड आहेत, कसे आहेत आणि म्हणून त्याला ते डुबवणार आहेत, कसे आहेत, डुबवणारे आहेत। तर परमेश्वर आज आत्मिकरित्या आम्हाला शिकवतो का अनेक लोकांमध्ये असे काही गुण आहेत ना का ते डुबवणार आहेत, काय करणारे आहेत, डुबवणारे आहेत आणि म्हणून त्या प्रकारे ते लोक एकदम तळाला जात आहेत आणि त्यांचं जीवन वर येत नाही। कशाप्रमाणे? जसं त्याचे गुण, त्याचे तत्व कसे आहेत, जड आहेत, म्हणून त्याला ते काय करतात, तरंगवतात का डुबवतात, डुबवतात। तसंच आपल्यामध्ये पण असे काही गुण आहेत, असे काही सत्व आहेत का ते आम्हाला वर येऊ देत नाही, प्रगती पाहू देत नाही, ते पण आम्हाला डुबवतात। कमॉन, किती लोकांना कळतं? कळतंय प्रत्येकाला। कारण बायबल सांगतं काय गुण आमच्यामध्ये होते, हे गुण आमच्यामध्ये जसं लोखंड ज्या तत्वाने बनतं ते तत्व अशी आहेत का ते डुबवणार आहेत। तर आम्ही पण ज्यातून बनवलो तो आदम होता। कोण होता? आदम होता। आणि आदमातून बायबल सांगतं शाप होते, काय होते, आणि शाप वर आणणारे नाही आहेत, शाप बुडवणार आहेत। प्रेज द लॉर्ड। रोमकराच्या पुस्तकात असं लिहिलंय का एका मनुष्याद्वारे शाप आले, काय आले, एका मनुष्याद्वारे दंड आले आणि म्हणून आमच्यामध्ये शाप होता, दंड होता, म्हणून आम्ही जेवढे प्रयत्न करतो वर येण्याचं पण गुणधर्म जड असल्यामुळं आम्ही वर येत नाही, कुठं जातो, खाली जातो। किती लोकांना कळतं? म्हणून आज अनेक लोकांमध्ये दारिद्र्याचे शाप आहेत। कोणते शाप आहेत? कामाला जात नाही का आपण? जातो,
100% आपण कामाला जातो, एक नाही 2-2 जण जातो, पण असं दिसतं का घरामध्ये जसा पैसा आला पाहिजे तसा पैसा येत नाही. पैसा आला बी तर 5 किंवा 10 तारखेला तो पैसा काय होऊन जातो, संपून जातो. आणि कोणाचा पैसा राहिला बी तर त्या पैशावर बरकत राहत नाही, त्याला 4 फाटे फुटतात आणि शेवटी हातामध्ये काहीच राहत नाही, उलट दुसऱ्याकडून काय करावं लागतं, घ्यावं लागतं. मग आम्ही वर काय येत नाही, आम्ही कमवत नाही का? कमावून कामाला जातोय का नाही जात? एक नाही किती जण जात आहेत, 2, कुठं कुठं 3 लोक जात आहेत. पण गुणधर्म जड असल्यामुळं तुम्ही तरंगत नाही, आपण डुबतोय. कमावून किती लोकांना कळतं? कुणी बिझनेस करतंय, व्यवसाय करतं, पण असं नुकसान होतं का केलेला बिझनेस एक बाजूला आणि नुकसान एक बाजूला. शेवटी गणित असं दिसतंय की मी वर येत नाहीये, उलट मी कर्जामध्ये चाललो. म्हणजे माझा बिझनेस ज्याप्रमाणे मला वर नेलं पाहिजे तो मला वर नेत नाहीये, अजून तो मला कुठे घेऊन चाललाय, तळाला. का? कारण तुझे गुणधर्म मुळात जड आहेत, ते शापित आहेत. किती लोकांना समजतं? कुणी खूप मेहनतीने काम करतं, पण जसं त्याला प्रमोशन मिळालं पाहिजे, जसं त्याला त्याची सॅलरी हाईक मिळाली पाहिजे तसं त्याला मिळत नाही. त्याला एक दिसतं का कष्ट भरपूर मी करतो, पण जेवढा मोबदला मला मिळाला पाहिजे तेवढा मिळत नाही. माझे बाजूचे लोक वर जातात पण मी खालीच चाललो. का? कारण तू कशामध्ये आहेस, शापामध्ये. कशामध्ये आहे? हे गुण आहेत आमच्यात, हे शाप आहेत आमच्यात. आणि म्हणून त्या प्रकारे आपण वर जात नाही, आपण कुठं चाललोय, खाली चाललो. आणि म्हणून अनेक कुटुंब आज आर्थिक स्थितीमध्ये खाली चाललंय. त्याद्वारे घरामध्ये भांडण आहे, त्याद्वारे घरामध्ये प्रेम नाही, प्रत्येक जण एकमेकांशी व्यवस्थित वागत नाही. कशामुळं? आर्थिक स्थितीमुळं. कशामुळं? भांडण आहे याच्यामुळं. आज याच्याद्वारे घरामध्ये रिस्पेक्ट एकमेकांचं राहिलेलं नाहीये, कुणी कोणाला मोजत नाहीये, प्रत्येक जण आपलं आपलं बघतंय आणि त्याद्वारे कुटुंब वर येत नाहीये, अजून खाली अजून खाली. म्हणजे आर्थिक स्थिती तर खालवली होती, पण घरातलं नातं पण बिघडलं, रिस्पेक्ट पण घरातलं काय झालं, निघून गेलंय. मग आमची ही इच्छा होती का असं जीवन आपलं असावं? कमॉन, ही इच्छा आहे का आपली? नाही. पण आम्हाला दिसतंय का मी प्रयत्न करतोय, प्रयत्न नाही करत का आपण? उद्याच कुठं जाणार आपण कामाला, कुठं जाणार, जातो का नाही जात? का? कारण मला वर यायचंय, मला काय यायचंय, पण आपण वर येत नाहीये, कुठं चाललोय, खाली चाललोय. कारण अनेक लोकांचा गुणधर्म या कुऱ्हाडीप्रमाणे का तो तरंगत नाही, तो कुठं चाललाय, खाली चाललाय. अनेक परिवारामध्ये व्यभिचाराचे शाप आहेत. कोणते शाप आहेत? म्हणजे विश्वासू नाही आहे एकमेकांशी, कोणी ना कोणी बाहेर चुकीच्या अफेअर्समध्ये. मस्त वाटतं काही अयोग्य आहे बाहेर पडावं, पण तो कशाखाली आहे, शापाखाली. कशाखाली आहे? कधी कधी वंश परंपरेने व्यभिचाराचे शाप पुढे येतात, घरावर येतात आणि नीतीने मागणारा माणूस पण भटकतो आणि पापाच्या स्वाधीन होऊन जातो. किती लोकांना कळतंय? परिवार काय आहेत प्रकारचे शाप आहेत. कधी कधी मुलं ऐकणारे, आधीनतेत राहणारे, पण कधी शापात त्यांच्यात येऊन जातो, त्यांच्या लक्षात येत नाही आणि चुकीच्या मार्गाने ते जातात. मग स्वप्न पाहिले होते का वर येईल, कुठं येईल, पण आपल्या डोळ्या देखत कुठं चाललाय, खाली चाललाय. काय? त्याच्यावर शाप आहेत. आज प्रगती नाही आहे, माणूस इच्छा बाळगतो पण तो बंधनामध्ये आहेत. हे बंधन आदमाद्वारे आहेत आणि बंधन माणसाला वर येऊ देत नाही. एज आहे मॅरेजचं, पण अजून काय होत नाहीये, मॅरेज होत नाही. हे बंधन आहे चर्च. तुम्ही विवाहित आहात पण तुम्हाला संतती नाहीये, हे काय आहे चर्च? बंधन आहेत. हे बंधन आज प्रभूची इच्छा आहे का काय व्हावेत, तुटावेत. कारण देवाची इच्छा आहे का आपण तळाला जाऊ नये, आपण कुठं यावं, वर यावं. येशू यासाठी आला चर्च, का आम्ही जे बंधनामध्ये आहोत आम्ही तळाला राहू नये, आम्ही प्रभूच्या नावाने वर यावं आणि प्रभूचा गौरव करावं. प्रेज द लॉर्ड. आणि आज परमेश्वर तेच आज इथं करणार आहे. प्रेज द लॉर्ड. जे कोणी तळाला गेलंय, कर्जामध्ये गेलंय, व्यभिचारामध्ये गेलंय किंवा वाईट व्यसनामध्ये गेलंय किंवा वाईट स्वभावामध्ये तो जगतोय, पण परमेश्वर आज आम्हाला बाहेर काढणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण ज्या वेळेस ही कुऱ्हाड खाली गेली तो माणूस व्याकुळ झाला. काय झाला? व्याकुळ झाला. आणि त्याला माहिती आहे का आता सापडणं अशक्य आहे, सापडणं अशक्य आहे. पण प्रेज गॉड का देवाचा सेवक तिथं होता, देवाचा सेवक तिथं होता आणि त्यांनी त्याला उपाय सांगितला. आणि आज परमेश्वराला तोच उपाय, जो त्याला उपाय होता तोच उपाय आमच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. त्याची पण कुऱ्हाड कुठं गेली, ते पातं कुठं गेलं? फक्त पाण्यात बोलू नका, तळाला म्हणा. कुठं म्हणा? तळाला गेलंय. प्रेज द लॉर्ड. आणि आज आपलं पण अनेक लोकांचं जीवन कुठं गेलंय, पार तळाला गेलेत. पण प्रभूची इच्छा आज कुठं यावं. मग जो उपाय यांचा आहे तोच उपाय चर्च आमच्यासाठी आज. प्रेज द लॉर्ड. आणि ज्याला उपाय कळल तो खाली राहणार नाही, तो वर यायला सुरुवात होईल. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज आत्म्यातून स्वीकारा, म्हणजे प्रभूची इच्छा की जे तळाला गेलंय ना ते बाहेर यावं आणि प्रभूची महिमा व्हावी. प्रेज द लॉर्ड. कारण आपण देवाची लेकरं आहोत आणि देवाची इच्छा नाहीये का आपण कुठं जावं,
तळाला जावं, देवाची इच्छा का आपण बाहेर यावं. प्रेज द लॉर्ड. जसं त्या व्यक्तीकडून ते पडलं, त्याचा जीव व्याकुळ झाला आणि तो सेवकाला म्हणतो का ऐक, ते मागून आणलेलं होतं. कसं आणलं होतं? आणि ते आता खाली पडलंय, मी त्या व्यक्तीला काय उत्तर देऊ? पण त्या व्यक्तीने त्याला उपाय सांगितला. आता वाचूया पुढं या ठिकाणी. त्याचंच या ठिकाणी आपण 6 वचनापासून इथं रीड करणार आहोत. 6 वचन. तेव्हा देवाच्या माणसाने म्हटले, तेव्हा देवाच्या माणसाने म्हटले, ती कोणीकडे पडली? ती कोणीकडे पडली? म्हणजे अंदाजपंची लाकूड टाकलेलं नाही, पहिले त्यांनी विचारलं की बाबा नेमकं ते कुठं पडलं ते मला सांग. आणि म्हणून त्या व्यक्तीने ज्याची कुऱ्हाडचं पातं पडलं होतं त्यांनी देवाच्या सेवकाला काय केलं, ती जागा दाखवली. आता वाचू. तेव्हा त्याने त्याला ठिकाण दाखवले आणि त्याने लाकूड तोडून तेथे टाकले. काय दाखवले चर्च? ठिकाण दाखवले. सगळे बोला, काय दाखवले? ठिकाण दाखवले. त्यांनी तोडून काय टाकले? प्रेज द लॉर्ड. काय टाकलं चर्च? त्यांनी जागा विचारली नेमकी, बाबा नेमकं एवढा मोठा पाऊंड असेल, तलाव असेल, नेमकं कुठं पडलं? आणि बरोबर तिथं काय टाकलं? आणि जसंच ते लाकूड टाकलं, पुढे रीड करू. तेव्हा ते लोखंड तरंगून आले. प्रेज द लॉर्ड. लोखंड काय झाले चर्च? सगळे बोला, लोखंड काय झाले? पहा, 2 वेगळ्या गोष्टी दिसतात. काय पडली होती? कुऱ्हाडचं पातं पडलं, जड आहे. कसं आहे? आणि त्यांनी काय टाकलं? आता कुऱ्हाडीचा जो लोखंडाच्या पात्याचा गुणधर्म कसा आहे? जड. आणि लाकडाचा गुणधर्म कसा आहे? सगळे बोला, कसा आहे? चर्च कॉम्बिनेशन धरत नाही. प्रेज द लॉर्ड. जड गोष्टी काढण्यासाठी कोणती गोष्ट टाकली पाहिजे? जडच. पण परमेश्वर जड गोष्ट टाकत नाही. तो म्हणतो का इथं त्यांनी एक झाडाची काठी तोडली, फांदी तोडली, तिथं काय केली त्यांनी? टाकली. तिचा गुणधर्म मुळात हलका आहे. कसा आहे? पण जस्ट ती हलकी गोष्ट टाकण्यात आली, जी आतमध्ये जड गोष्ट होती ती वर आली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय चर्च? आतमध्ये कोणती गोष्ट आहे? सगळं बोला, कोणती गोष्ट आहे? आणि वर कशी टाकली? हलकी टाकली. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. किती लोकांना कळतंय? आतमध्ये कोणती गोष्ट आहे आणि वरती कोणती टाकली? हलकी. आणि या हलकी गोष्टींनी जी जड आहे तिला बाहेर काढलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय? याचा गुणधर्म कसा आहे? हलका. हलका आहे. कसा आहे? हलका. आता काठी कसं दर्शक आहे? प्रभूच्या वधस्तंभाच. प्रभूच्या वधस्तंभ. सगळे बोला, कसं दर्शक आहे? वधस्तंभ. आणि याचे गुण ख्रिस्ताचे दर्शक आहेत. कम ऑन. मी पुन्हा सांगतो, काठी कोणाचं दर्शक आहे? वधस्तंभाचं. आणि काठीचे गुण कोणाचे आहेत? ख्रिस्ताचे. कारण काठीचे जे ओझ आहे ते कसं आहे? हलकं आहे. आणि परमेश्वर म्हणतंय 11:28 मध्ये काय म्हणतो? अहो कष्टकरी ओझ्याने, म्हणजे जे ओझ आहेत ते वर राहणार का डुबणार? अहो कष्टकरी व ओझ्याने लादलेले. कुऱ्हाडचं पात्याचं वजन जड असल्यामुळे वर राहते का खाली जाती? खाली जाते. मग परमेश्वर म्हणतो का तुम्ही जे जड आहात, तुम्ही जे शापामध्ये आहात, तुम्ही खाली गेलेले आहात. प्रेज द लॉर्ड. पण तो म्हणतो माझं जू घ्या, माझं जू घ्या, जे सुईचं आणि हलकं आहे. किती लोकांना समजतं? काठी कशी होती? हलकी. येशू पण म्हणतो मी कसा आहे? का म्हणून किती लोकांना कळतंय? मॅच होतंय का आत्मिकरित्या? येस. ही हलकी कशी आहे हलकी. आणि ते खाली गेलेलं कसं आहे? जड आहे. मत्ते 11:28 काय सांगतं? अहो कष्टकरी व भार जे तुम्ही ओझ्याने दबलेले खाली गेलेले आहात, माझा जू घ्या. हे लाकडी प्रमाणे आहे, या काठी प्रमाणे आहे. जसं त्या समय ती काठी टाकली, जे जड खाली होतं ते वर आलं. जस मला तुमच्या जीवनामध्ये घ्याल, तुम्ही जे तळाला गेलात तुम्ही बाहेर याल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. किती लोकांना समजतं चर्च? काढू मत्ते काढू 11:29 रीड करू आपण. मी अंतकरणाने लीन व नम्र आहे, म्हणून तुम्ही आपणावर माझे जू घ्या व माझ्यापासून शिका. हा पुन्हा ब्रदर. मी अंतकरणाने लीन व नम्र आहे, हा म्हणून तुम्ही आपणावर माझे जू घ्या हा व माझ्यापासून शिका. पुढं. म्हणजे तुम्ही आपल्या जीवास विसावा पावाल. पुढं 30 वचन. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. कशी आहे? लाकडी कशी होती? सगळे बोला कशी होती? पण ती हलकी लाकडाने जड गोष्ट बाहेर आणली का नाही? मग हा चमत्कार इस्रायलच्या लोकांना माहित होता. म्हणून परमेश्वर म्हणतो का मी पण त्या लाकडी समान आहे, माझे गुण त्या लाकडी समान आहेत. का मी हलका आहे, पण जर तू भरदस्त असेल, जर तू तळाला गेला असेल तर 100% मी तुला बाहेर काढू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज ज्याही साक्ष ऐकल्या प्रभूचं वचन, प्रभूचं
वचन. ज्यास वचन जीवनामध्ये पडणार, जे काही आतमध्ये आहे ते 100% बाहेर येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतं? आपण काही वेगळं केलं नाही, काय सांगितलं? फक्त प्रभूचं वचन. आणि वचन ज्या जीवनामध्ये येईल ना, जे काही तळाला गेलं ते 100% बाहेर काढणार. म्हणून परमेश्वर म्हणतो माझं जू घ्या, ते हलकं आहे. कसं आहे? हलका आहे. ते हलकं आहे आणि त्या जड गोष्टी ज्या खाली आहेत ते बाहेर काढू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? म्हणून आज आपल्या जीवनामध्ये जे काही स्थिती आहे ज्यामुळं आपण खालच्या स्तरावर गेलोय, आपलं जीवन नाशमय स्थितीमध्ये आहे, जर आम्हाला वर यायचं असेल तर येशूला आमच्या जीवनामध्ये आम्हाला घ्यावं लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? तो म्हणतो माझं जू कसं आहे? हलकं म्हणजे मी जास्त ओझं टाकत नाही. किती लोकांना कळतंय? पहा, जगामध्ये जर एक बंधन तोडायचं असेल ना, दुसरं बंधन घ्यावं लागतं. आजार आहेत, काय आहेत? आता आजारातून बरं व्हायचं तर इकडं पैशाचं कर्ज करून घ्यावं लागतं मेडिसिनसाठी. म्हणजे एक बंधनातून बरा झाला, पण दुसरं बंधन तुझ्यावर आलं. शिक्षण घ्यायचंय, काय घ्यायचंय? शिक्षण. एक ओझं हलकं करायचंय, पण इकडं दुसरं आम्हाला लोन घ्यावं लागतं. कशासाठी? शिक्षण. म्हणजे जगामध्ये एक ओझं कमी करायला गेलं का दुसरं ओझं येतं. घर घ्यायचं, काय घ्यायचं? घर. देवाच्या नावाला धन्यवाद घर झालं, पण इकडे काय झालं? लोन. कर्ज झालं. पण येशू म्हणतो माझं तसं नाही, मी जू देत. कमॉन, किती लोकांना समजतंय? जगामध्ये तुम्ही एक ओझं हलकं करताना दुसरं ओझं घेता, पण येशू म्हणतो जस माझं ओझं घेईल ना, मी तुला ओझं होणार नाही, मी तुझं ओझं खरंच हलकं करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? जगामध्ये आपण एक गोष्ट करतो. किती गोष्ट करतो? ओके, कोणाकडून मदत पाहिजे, काय पाहिजे? समजा बहिणीने मला काही हेल्प केली, काय केली? मला हेल्प केली, पण ॲट द सेम टाइम त्या हेल्पद्वारे माझी इतरली मदत काय झाली? सॉल्व्ह झाली, पण ॲट द सेम टाइम दुसरं ओझं झालं. कमॉन, नाही कळत आहे? कळतं प्रत्येकाला. एवढंच काय तुमचा आहेर येतो लागणार, काय येतो? आपण तो उसनं फेडावं लागेल. म्हणजे आल्याचा आनंद नाही, द्यायचं पहिले टेन्शन. म्हणून एक वहीन कागद, पेन आणि कागद. का बाबा तो देत नाहीये, मला परत द्यायचं, लिही बाबा. काय 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 ओझं हलकं होत नाही, ओझं वाढतं. अरे बापरे, एवढं दिलं का, आता डबल द्यावं लागणार. येशू म्हणतो माझं तसं जस मी येईल ना, मी ओझं देणार नाही. जग तुला ओझं देतं त्यास तुझी मदत करताना, मी तुला ओझं देणार नाही, मी तुझं ओझं हलकं करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून येशूला स्थान द्या. सिस्टर सांगत होते की मला मेडिसिन्स घ्यावे हा उपाय होता, पण परमेश्वराने ते ओझं घेऊ दिलं नाही. चर्च तो म्हणतो माझं ओझं घे, ते ओझं परत तुझ्यावर ओझं टाकणार नाही, तुला ते हलकं करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? चर्च प्रभू म्हणतो का माझं जू सुईचं आणि हलका आहे. माझं ओझं जगासारखं नाही. जग तुझी मदत करतं, पण परत तो एक भार डोक्याला बनून जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही एक तोंड बंद केलं, पण दुसरं तोंड उघडलं. पण येशू म्हणतो माझं तसं नाही. जास्त तू मला आपल्या लाईफमध्ये घेशील, जे काही तळाला गेलं मी ते बाहेर काढणार आणि मी तुझ्यावर भार होणार नाही, परंतु मी तुझा भार हलका करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं ऑफर कुठं भेटणार नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतं? चला, जगाने निस्वार्थपणे दिलं बी ना, तर शेवटी मोठे पण त्याला द्यावाच लागतं. एक ओझं आहेच. प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वराचं तसं नाही. जसं तुम्ही प्रभूकडे घ्याल, परमेश्वर बदल्यामध्ये आम्हाला ओझं देत नाही, तो आमचं ओझं काय करतो? पूर्णपणे हलकं करतो. म्हणून आज प्रभूला घ्या. प्रेज द लॉर्ड. आणि जर प्रभू आपल्या लाईफमध्ये असेल तर 100% जे खाली गेलंय परमेश्वर ते बाहेर काढणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? कमॉन, खरंच कळतंय वचन? Yes. कोणाला स्थान द्या आपल्या जीवनामध्ये. नंतर दुसरे ऑप्शन्स पहा. पहिलं ऑप्शन कोण? प्रभू. परमेश्वर. पहिलं ऑप्शन कोण? माणसाचं असं सगळे ऑप्शन फेल होतात ना, मग शेवटचं ऑप्शन कोण वापरतो? करा आता प्रार्थना, बघ आता सगळे देवाच्या हातात राहिलं. म्हणजे सगळीकडे फेल होऊन आला आणि पर्याय म्हणून तू काय करतोय? फक्त तुझी प्रार्थना पण तुला ब्लेस करणार नाही, कारण देवा तू पर्याय ठेवलास. काय ठेवलास? देवाला ऑप्शन ठेवू नकोस. त्याच्यासारखं तुला उपाय मिळणार नाही. पहिला उपाय हा तुझा प्रभू पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण बाकीचं ओझं तू घेशील ना हलकं करण्यासाठी, ते डबल ओझं देईल, पण येशू तुला ओझं देणार नाही. म्हणून पहिला पर्याय तुझ्या लाईफमध्ये परमेश्वर पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज प्रभूला आपल्या जीवनात घ्या चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? लाकडीचा गुणधर्म कसा आहे? हलका. हलका आहे. पण जड पातं बाहेर काढलं का नाही? येस. सेम येशू म्हणतो का मी हलका आहे, मी कसा आहे? हलका. पण जड गोष्टी मी बाहेर काढू शकतो, बंधनातल्या गोष्टी मी बाहेर आणू शकतो. प्रेज द लॉर्ड. प्रभू ते धमक आहे, प्रभू ते सामर्थ्य आहे. म्हणून प्रभूचा तो अनुभव आपल्या जीवनात आपण घेतला पाहिजे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय प्रभूला आम्हाला बाहेर काढायचं आहे चर्च. जर 4 गोष्टी सॉल्व्ह होत आहेत पण 2 गोष्टी सॉल्व्ह होत नाही, का होत नाही? प्रभूचा पॉवर कमी झाला का चर्च? नाही. त्याप्रमाणे मी प्रभूला घेत नाहीये, ते स्थान मी देवाला देत नाहीये. जर प्रभू माझ्या लाईफमध्ये येईल तर 100% जे आहे आत ते बाहेर येणारच. प्रेज द लॉर्ड. मग हालेलुया. आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे? आलं पाहिजे. मग कोणाला घ्या आपल्या लाईफमध्ये? येशूला. सगळे बोला कोणाला घ्या? येशूला. कारण त्याची जर ते पात पडलं निराश झाला, त्यांनी लांबून मला जागा दाखव. काय दाखव? आणि काय टाकली? काठी टाकली, काही बोलला नाही. आतमधली गेलेली गोष्ट पटकन वर आली चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण करू शकतो? येशू. जर त्या पात्याबद्दल होऊ शकतं तर आमच्याबद्दल पण होऊ शकतं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त आपला विश्वास आम्हाला संजीवित करायची गरज आहे का जर येशू माझ्या लाईफमध्ये आहे तर येशूचं ओझं हलकं आहे माझं जड ओझं कॅरी करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना कळतं? आता काही लोकांना हा प्रश्न पडेल का आम्ही तर ऑलरेडी येशूला घेतलंय, आम्ही का तळाला आहेत? तुझी नजर हटली. तुझी काय हटली? नजर. कारण पेत्र पहिले कोणाला पाहत होता पण नजर फिरवली, कुठं गेला? खाली. मग तू पण जर खाली गेला ना तर तुझी नजर प्रभूपासून हटलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? पहिले त्या लोकांसाठी मग जनरल लोकांसाठी घेतो जे येशूत आहेत. किती लोक येशूत आहेत मग तरी कुठे आहेत? प्रभूला धन्यवाद. मनोज बद्दनी घेतलं नाव माझी डोलते, म्हटलं धन्यवाद, आज नाव डोललीच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आम्ही तरंगलो पाहिजे. काय झालं पाहिजे? पण आम्ही कुठं चाललोय? खाली. येशूमध्ये आहोत, बाप्तिस्म पावलोत, पण तरी तळाला आहे. मग वधस्तंभ नाहीये का आपल्याकडे? येशू नाहीये का आपल्याकडं? येशू नाव माहितीये, वधस्तंभ माहितीये, परंतु तरी पण आमचं जीवन तळाला आहे. आमची स्टोरी कोणासारखी आहे? पेत्रा. सगळे बोला कोणासारखी आहे? पेत्रा सर. पेत्र पण जस येशूला पाहत होता पाण्यावर चालत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या समय आम्ही येशूला पाहतो त्यावेळेस आमचं जीवन तरंगतं चर्च. प्रेज द लॉर्ड. त्यास ते बुडत नाही, आशीर्वाद येतात, मार्ग मोकळे होतात आणि प्रभूचा गौरव होतो. पण ज्या समय प्रभूला पाहायचं, ज्या समय प्रभूला आम्ही म्हणजे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतो, त्या समय आमचं जीवन काय होऊ लागतं? बुडू लागतं. पेत्र ज्यास प्रभूला पाहत होता कशावर चालला? पाण्यावर. सगळे बोला कशावर चालला? पाण्यावर. पाणी त्याला बुडू शकलं का? नाही. पाण्याचा गुणधर्म आहे बुडवायचा. त्याचा गुणधर्म काय? बुडवणं. बुडवायचा. आणि माणसाचं ओझं पण जड आहे, ते तरंगू शकत नाही. ते पण बुडणार आहे. पण पेत्र बुडला का चालला? चालला. जस तो चालला का? कारण त्याची नजर कोणावर आहे? येशूवर. जसं आम्ही प्रभूकडे पाहणार, मग प्रभूकडे पाहणं म्हणजे त्याच्या आज्ञाकडे पाहणं आहे, त्याच्या मार्गाकडे पाहणं आहे. आणि जो प्रभूच्या वचनाकडे लक्ष देतो, जो प्रभूच्या मार्गाकडे लक्ष देतो, तो डुबणार नाही जस्ट, तो वर चालणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जे लोक डुबतायत, का डुबतोय? कारण आमची नजर जी आहे ती प्रभूपासून भटकते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज अनेक जणांचे विकेट गेल्या का? कारण आज 2 निवड होती, चर्च का जगामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग चर्च जर नजर हटणार तर डुबणार तर काय होणार? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर अशा टायमाला विशेष बघतो की तू माझ्याकडे बघतो का, माझ्या मार्गात चालतो का. आजचा सन्मान पहिले परमेश्वराचा आहे, तो प्रभूला तू देतो का? पण तुझी नजर हटली तू डुबणार, 100% डुबणार. जो प्रभूकडे दुर्लक्ष करतो तो 100% डुबणार चर्च. प्रेज द लॉर्ड. मग त्याला देव जबाबदार नाही, पण लोकांना असं वाटतं अरे हा तर चर्चला येतो, हा तर बाप्तिस्मा घेतला, याचं तर तुम्ही खूप स्तुती केली, हा आत्म्यात हा चांगला आहे, पण नजर हटली तर तो डुबणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? शिष्य नव्हता का प्रभूचा? येस. कमान होता का नव्हता? होता. प्रभूचा चमत्कार होता का नव्हता? येस. हाच तो पेत्र होता, म्हटला होता प्रभू मी अयोग्य आहे, माझ्यापासून कसा हो दूर हो. 6 मारला होता. काय मारला होता? सिक्सर. 6 मारला होता. प्रभू इम्प्रेस. पण हाच तो पेत्र का नजर काय करतो? सरकवतो. आमची पण नजर ज्याच प्रभूपासून हटती, देवाचं वचन आम्ही सोडतो, आमचं पण लाईफ काय होऊ लागतं? डुबू लागतं चर्च. मग त्रास आहेत, मग आजार आहेत, मग कर्ज आहे, मग अशांती, याला देव जबाबदार नाही, कारण आमची नजर देवापासून काय झाली? हटली चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव जीवन द्यायला आलाय, देव मारण्यासाठी आलेला नाही, देव बाहेर काढायला आला, बंधनात ठेवण्यासाठी आलेला नाही. मग माझ्या लाईफमध्ये असं काय परमेश्वर का? कारण तुझी नजर देवापासून काय झाली? सरकली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय वचन? कम ऑन. कळतंय प्रत्येकाला? कोणाकडे पाहत होता? कशा चालला? पाण्यावर. पाण्यावर. वादळ होतं. काय होतं चर्च? वादळ. वादळ होतं. सर्व तो ओव्हरकम करत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जसंच नजर सरकली, पेत्र काय होऊ लागला चर्च? बुडू लागला. बुडू लागला. आणि पटकन येशूने काय दिला त्याला? हात दिला. आमची जर नजर सरकणार ना, स्थिती कोणासारखी होणार? पेत्रासारखी. पण देवाची इच्छा नाही चर्च का आपण कुठं जावं?
तळाला जावं. आणि म्हणून परमेश्वर आज पुन्हा एकदा मला काय देते? हात देते. माझा हात धर. आज पुन्हा आपलं समर्पण कोणाला कर? देवाला. आणि जर तू देवाचा हात धरशील तर तू खाली राहणार नाही, परमेश्वर तुला पुन्हा वर काढणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं चर्च, तुझ्या कर्जाला देव जबाबदार नाही, तू स्वतः जबाबदार आहे, कारण तू देवाचं वचन ऐकत नाहीस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या आजाराला देव जबाबदार नाही, तू स्वतः जबाबदार आहेस का? तू देवाचं ऐकत, तू प्रभूचं ऐक. ज्या तू प्रभूचं ऐकशील तू बुडणार नाही, कोणती स्थिती तुला मारू शकणार नाही. परमेश्वर तुला बाहेर काढण्यास समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. जसं तो बुडू लागला, प्रभूकडून ते पाहुलं गेलं आणि प्रभूने पटकन त्याला काय दिला? हात दिला. चर्च. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज परमेश्वर तोच हात आमच्या पुढे करतोय का प्लीज तू कोणाचा हात धर? प्रभूचा हात धर, म्हणजे प्रभूचं वचन धर. प्रभूचं वचन प्रभूचा हात आहे. चर्च. प्रेज द लॉर्ड. आणि जो वचन धरतो तो प्रभूचा हात धरतो, आणि ज्यांनी वचन धरलंय तो खाली जाणार नाही, तो वर येणार. चर्च. प्रेज द लॉर्ड. जी बहिणीने इतक्या दिवसानंतर ती साक्ष दिली का खरोखर विभक्त होणार, मन कठीण झालेले, पण देवाचं वचन हात धरणारं होतं आणि तिने ते वचन धरलं. चर्च. आणि असं वचन धरलं, त्या वाटण्यात तिला बाहेर काढलं आणि तिचं लाईफ प्रभूने स्थापित केलं. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्लीज कोणाचं वचन धरा, तेच आम्हाला काय करणार? बाहेर काढणार आणि आपला गौरव करून घेणार. प्रेज द लॉर्ड. पण जो व्यक्ती दुर्लक्ष करेल त्याला देव जबाबदार राहणार नाही. मग मागच्या वेळेस तुम्ही किती मोठी साक्षी देऊ द्या, पण पुन्हा जर तुम्ही प्रभूला फॉलो केलं नाही तर तुम्ही 100% बुडणार. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय चर्च? कोणाकडे लक्ष द्यायचं? प्रभूच्या वचनाकडे, प्रभूच्या मार्गाकडे, म्हणजे आमचं जीवन तळाला कधीच जाणार नाही. परमेश्वर नेहमी आम्हाला वर ठेवणार. प्रेज द लॉर्ड. तिथं वारं होतं, वादळ होतं, पण येशूकडे पाहत होता त्यावेळेस त्याला काही झालं नाही. चर्च. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं चोराला चोरी घात व नाश करण्याचा. आपण जिथं राहतो तिथं सैतानाची कामं आहेत, पण जर येशू आपल्या लाईफमध्ये आहे त्याची कामं कधीच आमच्यात दिसणार नाही. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. कळतंय? आपण जिथं राहतो ना तिथं सैतान सुट्टीवर नाही, तो 24 ऍक्टिव्हेट आहे आम्हाला बुडवण्यासाठी, पण आमची नजर येशूवर असल्यामुळं आम्हाला तो हात लावू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. चर्च. बुडायचं का बाहेर यायचं? बाहेर यायचं. मग प्लीज कोणाचा हात धरा? येशूचा हात. प्रभूचं वचन धरा. चर्च. प्रेज द लॉर्ड. आणि जर येशू लाईफमध्ये आहे ना, आम्ही अंधारात राहणार नाही. चर्च. आम्ही दुःखात राहणार नाही. देव आम्हाला प्रकाशामध्ये आणणार, देव आम्हाला आनंदामध्ये आणणार. चर्च. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज देवाची इच्छा आहे का त्याचा जीव घ्या जे हलकं आहे. प्रेज द लॉर्ड. 6 दिवस देतो ना तुम्हाला, 1 दिवस तर द्या. कोणाला? कमॉन. किती लोकांना कळतं? 1 दिवस देवाला द्या. बाकी जगी गप्पा इतक्या मारता, 1 तास प्रार्थनेचा द्या. कोणाला? बाकी इतकं व्हॉट्सअपचे मेसेज वाचता, काही तास देवाचं वचन बायबलमध्ये वाचा. प्रेज द लॉर्ड. तो थोडंसं मागतो. कितीच मागतो? थोडंसं. जर आपला दाशमा म्हणजे पाहिला तर 90% नाही मागत. किती टक्के मागतो? परमेश्वर अल्प मागतो, पण ते पण आपण देवाच्या गौरवासाठी देत नाही. देवाचं ऐकत नाही. जो ऐकणार नाही तो तळाला जाईल, पण जो देवाचं ऐकल प्रभू त्याला वर आणणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचं जू घ्या, ते हलकं आहे. कसं आहे? हलकं आणि सोयीचं आहे. असं मदत, अशी सहाय्यता, असं प्रेम आम्हाला जगामध्ये कोणी देऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची इच्छा का जर पेत्रसारखे तुम्ही आहात का येशू तर लाईफ मध्ये आहे पण तरी आम्ही तळाला, मग त्याला कोण जबाबदार आहे? तर तू प्रभूला पाहायला सुरुवात कर. प्रेज द लॉर्ड. आणि जर तू देवाकडे पाहशील, गॅरंटी देतो का तू आत नाही, तू बाहेर येशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना कळतं? कोणाकडे पाहतोस? देव तुला कधीच त्या स्थितीमध्ये ठेवणार नाही. देव आलाच यासाठी का तुला काय काढावं? बाहेर काढा. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं चर्च? कोणाची इच्छा? जसं पेत्र बुडू लागला, पटकन येशूने काय धरला? हात धरला. सगळे बोला, काय धरला? हात धरला. हात धरला चर्च त्याचा. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. कळतं चर्च? एकाच हाकेत प्रभू त्याची प्रार्थना काय केली? ऐकली. त्याला माहिती आहे नाका तोंडात पाणी घेत तुला हा काय मारता नाही येणार. प्रेज द लॉर्ड. पटकन त्याचा काय धरला? त्यांनी हात धरला आणि त्याला बाहेर काढले. देवाचं प्रेम आहे चर्च. ते म्हणला कशाला केली स्टंटबाजी? मग काय गरज होती तुला पाहणार चालायची? माझ्यासारखं व्हायचं का तुला? वाद घातला का प्रभूनी? नाही. त्यांनी स्टंटबाजी. म्हणजे इथे खूप सुंदर विषय आहे. लोकांना प्रभूमध्ये ना रोमांचकारी ऍक्टिव्हिटी करायला आवडतं. असं म्हणलं 2 तास प्रार्थनेला बसतं नाही बसणार. चला ट्रॅक्स वाटायला जाऊ. चला का याच्यात फिरणं बिरणं आहे, रोमांचकारी ऍक्टिव्हिटी. आणि म्हणलं 2 तास बसायचं नाही. का म्हण कळतंय? पाण्यावर चालायचं. याला म्हणले होते प्रार्थनेला बस. झोपायचे. काय करायचे? झोपायचे. प्रभू म्हणला चल पाणी, लगेच चालायला लागला. कम ऑन. कळतंय चर्च? हा माणसाचा नेचर आहे. आपण फोकस केला पाहिजे कोणाकडे?
परमेश्वर का आपण देवाची लेकरं आहोत. आपलं जीवन लोकांना डुबणारं नाही, वर दिसलं पाहिजे. आणि जसं लोकांना ते वर दिसणार, लोकांना आशा प्राप्त होईल का रे पाण्यावर कसं काय तरंगतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय. जसं तो चालत होता ना, लोकांना आश्चर्य वाटत होतं. काय वाटत होतं. पण जसं तो डुबू लागला तर काही नवल वाटलं का. नाही. कमॉन, खूप सुंदर आहे. पेत्र काय करत होता. पाण्यावर चालत होता. लोकांना नवल वाटणार का नाही वाटणार. येस. पण जसं तो डुबू लागला नवल वाटलं का. नाही. का, कारण पाण्यात डुबणं नवल वाटत नाही, पाण्यावर चालणं नवल वाटतं. येस. आणि प्रभूची इच्छा का माझ्या लोकांनी त्या स्थितीमध्ये चालून दाखवावं, माझा गौरव करावा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग लोक नवल करतील चर्च. कमॉन, किती लोकांना समजतं. पाण्यात डुबल्यावर काही वेगळं वाटतं का रे. आश्चर्य करतो का डुबू लागला. आश्चर्य करत नाही, कारण आपल्याला माहिती आहे माणसाचं वजन जड आहे आणि पाण्याचा गुणधर्म बुडवणार आहे, ते बुडणार. पण ज्यास्त तो चालतो आम्हाला कळतं का निसर्गाच्या काहीतरी विरोधात होतंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथं लोक नवल करतील आणि कोणाचा गौरव करतील. देवाचा गौरव. आज लोकांना हे दिसलं पाहिजे आपल्यामध्ये. अरे जगामध्ये किती बंधन आहेत, किती समस्या आहे, पण याचा परिवार आनंदी कसा, याची प्रगती कसं काय, याचं घरात सगळं चांगलं कसं काय चाललं, काय सूत्र याचं. आमच्या लाईफमध्ये आम्ही कमवतो, हाही काम करतो, आम्ही करतो, पण याच्यात माझ्या जीवनात फरक काय, हा कसं काय तरंगतो, हे नवल लोकांना वाटलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि नवल कधी वाटणार, जसं आम्ही कोणाकडे पागणार. येशूकडे. प्रेज द लॉर्ड. म्हणून ज्यांनी येशूकडे पाहायचं सोडलं, परत येशूकडे पाहायला सुरुवात करा. प्रेज द लॉर्ड. कारण येशू बुडू देत नाही, येशू वर आणतो चर्च. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळलं चर्च. म्हणलं मनोज बदरने आराधनेत तरंगवलं, आता प्रभू वचनात तरंगवणार आहे आपल्याला. आणि जे वचन ऐकतील ते खरोखर आठवडाभर तरंगतील चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. हे सगळं प्रॉफेटिक वेने म्हणतात ना, आराधना पण तशी आणि वचन पण तसंच. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्लीज कोणाकडे पहा. येशूकडे. कम ऑन. पाहणार का. येस. जर प्रभूकडे पाहणार तर कुठे येणार, वर येणार. पण जर देवाकडे पाहायचं सोडलं, देवाची आज्ञा दुर्लक्ष केलं, तर चर्च 100% कुठे जाणार, तळाला. तळाला जाऊ नका, कुठे या, वर या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता तुमच्यासाठी झालं चर्च, पण तुमचं मन कोणत्या दुसऱ्यासाठी दुःखी. प्रेज द लॉर्ड. मग त्यांच्यासाठी काय करायचं. तर तो म्हणला जागा दाखव. कुऱ्हाड जे पातं पडलं, तो काय म्हणला, जागा दाखव. जागा दाखव. आम्हाला पण असती काय दाखवायची, जागा. जागा दाखवायची. प्रभू नेमकं कुठं पडलं, कोणतं मला बाहेर काढायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती लोकांना कळतंय. खूप सुंदर आहे. कुऱ्हाडचं काय पडलं होतं, पातं लांब पडलं. कुठं पडलंय, लांब. तो स्वतःसाठी नाही, कोणासाठी म्हणतोय, त्या पात्यासाठी. तसंच आज आम्ही स्वतःसाठी कदाचित नाही आलो, पण आमचं एक पातं घरी पडलेलं आहे कशात तरी, आणि आमची इच्छा आहे की ते पडलेलं पातं काय यावं, वर या. पण ते म्हणतो तूच जागा दाखव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का, कारण तुझ्याद्वारेच प्रभूला तिथपर्यंत पोहोचायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. कळतंय. तुझं जे पातं हरवलंय ना, त्याचा जीव तुझा जीव त्याच्यात गुंतलाय, प्रभूला तिथपर्यंत पोहोचायचंय. प्रभू डायरेक्ट जाणार नाही, तुझ्याद्वारे तिथपर्यंत जाणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे पाते लांब कुठं पडलेत, प्रभू आता हे पातं कसं काढणार, प्रभू म्हणतो तुझ्याच द्वारे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणाद्वारे, तुझ्याच द्वारे. तुझ्याच द्वारे हे पडलेलं पातं मी काय करणार, बाहेर काढणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. आठवतंय जे ब्रदरनी रीड केलं का, मला काय दाखव, जागा दाखव. जागा दाखव. म्हणजे मला बरोबर तिथं तो काय टाकता येईल, काठी टाकता येईल. म्हणजे प्रभूला पण बरोबर त्या ठिकाणी जायचंय जिथं जो व्यक्ती पडलेला आहे चर्च, पापामध्ये, शापामध्ये, बंधनामध्ये, जगामध्ये, आणि देवाला तिथं जाऊन त्याला बाहेर काढायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती लोकांना समजतं. कमॉन. कळते प्रत्येकाला. प्रभूला काय करायचंय, बाहेर काढायचं. पण तुमच्याद्वारे. कोणाद्वारे. तुम्ही स्वतः प्रभूकडे पाहात, तुम्ही बाहेर याल, पण त्या व्यक्तींचं काय, जे घरी पडलेत, जे जगामध्ये अडकलेत, तुमच्याद्वारे देव त्यांना बाहेर काढणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती लोकांना कळतंय. परमेश्वर तुमच्या विश्वासात जाईल आणि तुमच्या विश्वासात त्यांना बाहेर काढणार. कमॉन. किती लोकांना कळतंय. मार्था आणि मारिया, कोण मारला त्यांचा, भाऊ वारला. आणि भाऊ वारल्यानंतर कोण भेटायला आला, येशू. येशू भेटायला आला. आता येशूला माहित नव्हतं का चर्च. येस. असं लिहिलंय की त्याला ऑलरेडी माहित होतं. ऑलरेडी त्याला माहित होतं. म्हणजे आमचा जीव ज्याच्यासाठी दुखतोय ना, ते ऑलरेडी प्रभूला माहिती. ज्यासाठी तुम्ही आलेत ना, तुम्हाला असं वाटतंय की मी त्याची विनंती सांगतोय, पण ते म्हणतो मला ऑलरेडी माहिती आहे, मी तुला मध्यस्थ बनवण्यासाठी प्रार्थना करणारा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. खूप सुंदर आहे. किती लोकांना समजतंय. आम्हाला काय वाटतंय, कोण रडतोय, कोण उपास प्रार्थना करतोय, अरे तू करत नाही, मी तुला करायला लावलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना कळतंय. आपलं वाटतं मी आलो पास्टर त्यासाठी, अरे तू नाही आला, तुला प्रभूने आणलं. येस.
प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कारण देवाचा जीव तर त्याच्यात पहिले ऑलरेडी गुंतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. जस लाजर मेला ना, प्रभू तुटला होता, प्रभू व्याकुळ होता, कोणाचा गौरव करावं. आणि ज्यास बहिणी भेटायला आल्या तो म्हणला ती जागा कुठं घेऊन चाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय म्हणला तो? जागा त्याला कुठं ठेवलंय, ती जागा कुठं आहे, मला काय करा. आणि सेम अलिशा म्हणतो जागा कुठं मला दाखव. म्हणजे त्या जागेवर मी काय टाकतो, आणि जसं ते तिथे टाकल आतली गोष्ट बाहेर येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाय खूप सुंदर आहे. बहिणी भेटल्या, येशू गेला तिथं चर्च. प्रेज द लॉर्ड. आता नियमच तसा आहे, हलकी गोष्ट जड गोष्टीला काय करती. आता येशू कसा आहे, हलका. सगळे बोला कसा आहे, हलका. आणि लाजर मेलेल्या अवस्थेमध्ये, जड अवस्थेमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेम होणार चर्च. आतली गोष्ट कुठे येणार, बाहेर. पण मध्ये धोंड होती. मध्ये काय होती, दोंड होती. म्हणतो म्हणला की मी तर आहे, आतली गोष्ट तर येईल पण धोंडीमुळे बाहेर येऊ शकणार नाही. म्हणून पहिले काय सारखं, दोंड सारखा. आणि धोंड सरकली आणि आतली गोष्ट काय झाली, चर्च बाहेर आली. प्रेज द लॉर्ड. पहा लॉय, हा नियम आहे चर्च, आत्मिक नियम. प्रभू येशू कसा आहे, हलका. हलका आहे, आणि आतमधली गोष्ट जड आहे. कारण त्या बहिणी म्हणत होत्या का त्याला वास येत असेल, ते प्रेत सडलं असेल, ते अशक्य आहे, ते असंभव आहे. पण जर बाहेर हलकी गोष्ट आहे तर जी जड आहे ती बाहेर येणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. लाजर बाहेर आला का नाही आला, आला. नियम तोच आहे चर्च. काय टाकलं, काठी. म्हणजे येशू आत्मिक तिथं आला आणि आतली गोष्ट काय झाली, बाहेर आली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या बहिणींना घेऊन येशू तिथं गेला. कोणत्या बहिणींना घेऊन, मार्था आणि मरिया. तो म्हणला का प्लीज ती जागा दाखव. आज देव तुम्हाला त्याप्रमाणे घेऊन जाणार. तुमच्या विश्वासात देव प्रवास करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या विश्वास. विश्वासात देव प्रवास करेल का तुझ्या विश्वासात मला येऊ दे आणि तिथं जाऊन मला काम करू दे. प्रेज द लॉर्ड. मग जे आतमध्ये आहे ते बाहेर येईल आणि तुझी प्रार्थना सार्थक होईल आणि तू देवाला गौरव देशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही यासाठी खूप तळमळ दाखवता ना, त्याच्यापेक्षा जास्त तळमळ कोणाला आहे, देवाला. आजपासून असं म्हणा का देवाचीच मुळात इच्छा आहे, म्हणून त्यांनी मला प्रार्थनेसाठी उभं केलं त्या व्यक्तीसाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तुमच्या प्रार्थनेला बळकटी येईल, काही देवाकडून प्रेरणा आहे आणि मी हार मानू नये, प्रभू माझ्या बरोबर येईल आणि जे आतमध्ये आहे ते बाहेर येणार. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं चर्च. तो म्हणतो काय दाखव, जागा दाखव, मला जागा दाखव. मला माहिती आहे ते येऊ शकत नाही, मी त्याच्यावर जाईल आणि ते आतमधलं बाहेर येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक खूप सुंदर उदाहरण आहे चर्च. पापी स्त्री कशी स्त्री आहे, पापी स्त्री. पापात आहे, कशात आहे, आणि नियमशास्त्राच्या जू मध्ये चर्च. आता अजून एक प्रगटीकरण आहे पवित्र आत्म्याद्वारे धारा. तो म्हणतो माझं जू सुईचं आणि हलका आहे. हलकं आहे. पण मोशी जसा आला होता ना, तो मोकळ करायला आला पण तो ओझं द्यायला आला होता. कोणतं, नियमशास्त्राचं. पण येशू म्हणतो मी तुम्हाला हलकं करेल पण ओझं टाकणार नाही. मोशेने हलकं केलं पण काय टाकलं, ओझं टाकलं. ओझं टाकलं. आता पहा खूप सुंदर आहे. पापात आहे, कशात आहे, पापामध्ये चर्च. आणि मोशेचं नियमशास्त्र सांगतं की तिला काय करावी, धोड मार करावी. पण येशू तिथं आहे. कोण तिथं आहे, म्हणजे एक जड पापामध्ये आणि येशू कसा आहे, गुणधर्म हलका आहे. चर्च ती पापात राहिली का बाहेर आली, चर्च तिला मरण मिळालं का जीवन मिळालं, जीवन. कमावून कळतंय प्रत्येकाला. येशूच्या प्रेझेन्समध्ये जी शापामध्ये होती ती शापातून बाहेर आली, जी व्यभिचारात जगत होती तिचं जीवन ट्रान्सफॉर्म झालं. म्हणून ज्याच्या कोणाच्या जीवनामध्ये येशू येईल ना चर्च, तो त्या स्वभावातून त्या पापातून 100% बाहेर येईल. पण त्यांनी येशूला आपल्या लाईफमध्ये घ्यावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमावून कळतंय. ती शापात होती, कशात होती, शापात. आणि फक्त तेवढंच नाही तर नियमशास्त्र तिला मारणार होतं. काय करणार होतं, मारणार. का, कारण जे पाप करल त्याला धोंड मार करून त्याचा जीव घेऊन टाकावं. पण येशू म्हणतो माझं जू सुईचं आणि हलका आहे, मी तुला ओझं टाकत नाही. तो म्हणतो मी पण तुझा न्याय करत नाही, जा पुन्हा काय करू नकोस, पाप करू नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने ओझं टाकलं का तिच्यावर, नाही. येशूला जो कोणी घेईल ना चर्च तो 100% बाहेर येणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवीनतेने पहा आज येशूकडं. फक्त नॉर्मल एक देव म्हणून त्याला देवाच्या कॅटेगरीत ठेवू नका, त्याचे गुण त्याचं सामर्थ्य जाणून घ्या चर्च. आणि जस प्रभू काय हे आम्हाला कळलं तर आम्ही राहणार नाही बंधनामध्ये, आम्ही बाहेर येऊ, आमचं लाईफ ट्रान्सफॉर्म होईल आणि देवाला गौरव मिळणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च. नवीनतेने पहा. कसं पहा, नवीन. घरी कधी आरसा असतो पण कधी आपण पुसतच नाही, रोज उठायचं केस विस करत चाललं. अरे कधी पुस त्याला, म्हणजे तू तेजस्वी दिसशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं. रोजचं झालं येशू का झालंय, दररोज. म्हणून तुम्ही त्याला कॅज्युअली घ्यायला लागले. कॅज्युअली घेऊ नका, नवीनतेने पहा, तुमचं लाईफ तो बदलल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळत. कधी पुस्तक आरसा घरातला आले कपाटासमोर काय करून गेले लगेच,
केस अरे पण कधी पूस तरी चांगला दिसशील. प्रेज द लॉर्ड. कमॉन, किती लोकांना कळतं. जस आरसा पुसू त्यास आपलं स्वरूप कसं दिसतं, अजून ब्राईट दिसतं. आता येशूला रोजच आपण घेतो सांगते म्हणून कधी कधी त्याचं जे व्हॅल्यू आहे ना ते आमच्या लाईफमध्ये कसं झालंय, कमी झालंय. ते व्हॅल्यू कमी होऊ देऊ नका. परमेश्वरामध्ये त्या नजरेने पहा ज्या नजरेने परमेश्वर तुम्हाला पाहतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला कळेल का ह्या लाईफसाठी प्रभूंनी बोलवलं नाही, प्रभू यासाठी आला का मला बाहेर काढावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे कोणी तुमचे बंधनात आहेत देवा त्यांनाही बाहेर काढाल. तो म्हणतो फक्त मला जागा दाखव. काय दाखव? जागा दाखव. जागा दाखव आणि बघ मी येईल आणि त्याला बाहेर काढणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, बाहेर आली का नाही आली चर्च? बाहेर. कमॉन, आली का नाही आली? येस. तिला लाईफ बदललं चर्च. प्रभूने तिच्या जीवनातून आपला गौरव केला. 38 वर्षात दुःख नाही करी. प्रभूपर्यंत हा पोहोचू शकत नव्हता. कोण पोहोचला? प्रभूला जागा माहिती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला जागा माहित आहे. ज्यांना मध्यस्थ नाही तरी त्यांच्या प्रभूची दया आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता तुम्ही तरी आले कोणासाठी? पण ते म्हणतो असे लेकर आहेत की त्यांसाठी मध्यस्थ अजून कोणी आलेलं नाही. त्यांच्यावर पण मी दया दाखवणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्यांच्यापर्यंत पण मी काय होणार आहे, पोहोचणार आहे. जिथं मी जाईल मध्यस्थ जरी नसेल मी त्याला बाहेर काढणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे देवाचं प्रेम आहे जे प्रभू प्रगट करतोय. देवाचं प्रेम मंडळीवर पण आहे, जे घरात बसतेत आले नाहीत त्यांच्यावर पण आहे, आणि जे जगात आहेत त्यांच्यावर पण देव प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे सामर्थ्य आहे प्रभूचं का ज्याच्या लाईफमध्ये येईल त्याला तो 100% बाहेर काढणार. हा व्यक्ती चालला का नाही चालला? चालला. कमॉन, हा बरं झाला का नाही झाला? झाला. प्रेज द लॉर्ड. देवाने याचं लाईफ ट्रान्सफॉर्म करून टाकलं चर्च. याच्या पायात प्रभूने जीव टाकला आणि हा पूर्णपणे आशीर्वादित झाला. प्रेज द लॉर्ड. जिथं कुठं येशू येईल, येशू जाईल, ती गोष्ट तळ्यात राहणार नाही, ती खाली राहणार नाही. प्रभू तिला बाहेर आणणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक आमेन म्हणतात? आमेन. यायरची कन्या काय दाखव मला? जागा दाखव. आणि बरोबर कोणाला घेऊन गेला? येशूला. असं लिहिलंय. त्यांचा विलाप जरा जास्त वाढला. प्रभूने विलाप घालवला का त्याला माहिती नियम हा आहे का आतली गोष्ट जड आहे आणि मी कसा आहे, हलका आहे. आणि जर मी हलका आहे आणि आतलं जड आहे ते 100% कुठे येणार? बाहेर. कमान, बाहेर आली का नाही आली? येस. तुम्ही आता येशूला हे आजचं उदाहरण घेऊन बायबल पाहायला सुरुवात करा. मग तुम्हाला प्रत्येक गोष्ट दिसेल. येशू गेला आणि बाहेरचं आत आलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके. पेत्र काय पकडत होता? मासे. मासे कुठे आहेत? तळाला. सगळे बोला कुठे आहेत? रात्री भेटले का? नाही. जळात आले का? नाही. नाही. सकाळी कोण आला? येशू आला. येशू तारावर आला. म्हणजे ग्रॅव्हिटी बदलली, वर हलकंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमाल, कळतंय? जे पळत होतं ते आलं का नाही वरती? येस. प्रेज द लॉर्ड. पहा किती सुंदर नियम आहे प्रभूचं. जे जड आहे ते खाली जातं, पण जर वर हलका असेल तर जे जड आहे ते वर येणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मासे तर पळणार आहेत. मासे तर पळणार. तो म्हणतो कोणताही नियम असू दे त्याचा, तो 100% जर मी आलो त्याला वर यावंच लागणार. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय चर्च? त्यात एक खूप सुंदर गोष्ट आहे का तो म्हणतो प्रभू आतापर्यंत खूप वेळ टाकलं, पण आता तू म्हणतो म्हणून जाळं टाकतो. म्हणजे यंदा या जाळ्यामध्ये प्रभूचं नाव होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो काय म्हणतो, दरवेळेस मी काय टाकलं रात्रभर, जाळ टाक. पण देवा तू म्हणतो म्हणून मी काय टाकतो. आणि म्हणून माशांना आता या जाळ्यामध्ये काहीतरी नवीन पण वाटतंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं? त्यांना हे बंधन वाटत नाही, हे जाळं त्यांना ते हवं हवंसं वाटतं आणि त्याच्यात स्वखुशीने ते लोक उड्या मारतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं चर्च? पेत्राच्या तारावात कोण आला? जर तुम्ही येशूला घेतलं त्याचं ओझं हलकं आहे चर्च. तो म्हणत नाही का तू पापी आहेस, तो स्वतः म्हणला मी पापी आहे चर्च. त्यांनी ओझं टाकलं का त्याच्यावर? त्यांनी ओझं नाही टाकलं चर्च. तो स्वतः रिपेंटमध्ये गेला. देव ओझं टाकत नाही, देव बाहेर काढणार आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोक बिलीव्ह करतात? कसं देवाचं ओझं हलकं. हलका आहे. आणि हा नियम आहे चर्च. हलका असेल तर जड कसं येणार? बाहेर येणार. बाहेर. जगात उलट आहे. जगात जड हलक्याला काय करेल? ओढून घेईल. पण आत्मिक तसं नाहीये. आत्मिक मध्ये जे आत्मिक हलके आहेत ते जडाला ओढतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं चर्च? आता जर हे वचन असं आहे का प्रभू म्हणतो का माझं जू सुईचं व हलकं आहे, मग देवाला हलक्यात बी घेऊ नका. कशात घेऊ नका? नाही, देव म्हणतो मी हलका आहे म्हणजे बाबा आमचं तर लय जड आहे, देवाला हलक्यात पण घेऊ नको. नोहाने ज्या तारू बांधला, लोकांनी त्याला हलक्यात घेतलं. कशात घेतलं? हलक्यात. त्यांना वाटलं हे काय तारू, हे काय करणार, पण त्याच तारावानी त्यांचा प्राण वाचवलं का नाही वाचवलं? वाचवला. कमॉन, कळतंय प्रत्येकाला? म्हणजे डोंगर टिकू शकले नाही, सर्व डुबल्या गेलं, पण जो तारू हलका दिसणार होता त्या हलक्या तारावानीच या लोकांचा प्राण काय केला? वाचवला.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय. दावीद म्हणला मी जातो लढायला. योसेफने शाऊलने त्याला हलक्यात घेतलं. कशात घेतलं? हलक्यात. अरे तू का जाशील, तू कावळायस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसं बस त्याला कन्व्हिन्स केलं आणि काठी घेतली. काय घेतली? काठी घेतली आणि कोणाकडे गेला? गोल्याताकडे. गोल्यात म्हणला अरे मी काय कुत्रा का काठी घेऊन आलास. त्यांनी त्याला कसं मोजलं? हलक्यात मोजलं. पण त्यांनी काय आणली? तिचीच काठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय. दाविदाला शाऊलाने पण कसं घेतलं? हलक्यात. आणि दाविदाने बी कसं घेतलं? हलक्यात. सॉरी, गोल्याताने बी कसं घेतलं? हलक्यात. पण त्याच्याकडे काय होती? चच काठी होती. प्रेज द लॉर्ड. जर येशू तुमच्याकडे आहे, लोक तुम्हाला हलक्यात घेतात, घेऊ द्या चर्च, पण तुमच्या ती धमक आहे की तुम्ही जड गोष्टी कॅप्चर करून देवाचा गौरव करू शकता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च. योसेफाच्या भावांनी बी योसेफला कशात घेतलं? हलक्यात. अरे हा काय स्वप्न सांगतो, पण चर्च तो भारी पडला का नाही पडला? येस. प्रेज द लॉर्ड. म्हणून जर वर्ड हलकं आहे तर त्याला हलक्यात घेऊ नका, तो भरदस्त गोष्टी बाहेर काढू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. कमॉन, खरंच कळतं आज प्रभूचं वचन. सगळ्यांना कळतं चर्च. येस. हलका आहे, कसा आहे, पण त्याला हलक्यात घेऊ नका. जस्ट प्रार्थना केली तर प्रार्थना करताना आपण फक्त एवढं म्हणलो का प्रभू तुझ्या लाईफमध्ये कार्य करल. आता हे साधे शब्द आहेत. कसे शब्द आहेत? साधे शब्द. हलके आहेत. कसे आहेत? हलके. पण चर्च बिकट गोष्ट, अशक्य गोष्ट त्या शब्दाने काय केली? शक्य केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचे शब्द पण तुम्ही हलक्यात घेऊ नका. कशात घेऊ नका? हलक्यात. ते सोप्या प्रमाणात बोलले तर ते अंगीकार करा, ते तुम्हाला फ्रुटफुल करतात. जसं त्या बहिणीने सांगितलं. आजची साक्षी काय होती मी ऐकली नाही प्रॉपर ती. त्यांनी मध्यस्थीची काय केली? पहा ते शब्द त्यांनी काय केले? धरलेचेच. त्या बहिणीसाठी डायरेक्ट प्रार्थना झाली का? नाही झाली. पण तिने ते शब्द हलक्यात घेतले नाही. तिने शब्द हलक्यात घेतले, तिने ते शब्द आत्म्याने घेतले का जर हे बोलले तर मी माझ्या बहिणीसाठी क्लेम करते. ज्यास तुम्ही देवाचं वचन त्या वेळेने घेता ते तुम्हाला ब्लेस करतं. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन देवाचं म्हणजे जो आहे ना तो कसा आहे? हलका. सोपा मार्ग. कसा मार्ग आहे? सोपा. म्हणजे सोपं सांगल ना ते ॲग्री करा. कसं करा? ॲग्री. पण लोकांना वाटतं हा पास्टर काय ऐकूच घेत नाही. आमची एवढी मोठी स्टोरी ना म्हणतो काय देवाप करणार आहे. यांनी म्हणावं 40 उपास कर. किती उपास कर? 40 उपास. 40 उपास कर. मग त्यांना वाटतं बाबा ह्याच्या बोलण्यात काहीतरी दम आहे. आहे. हा सोपा सांगतो. कसं सांगतो? कोण करणार? एवढी मोठी समस्या, एवढे घरात प्रॉब्लेम, असं कसं? काहीतरी सांगा. 7, 21, 11, 12, 15. मग लोकांना वाटतं अरे येशू ओझं देत नाही. प्रेज द लॉर्ड. पण लोकांना काय पाहिजे? ओझं पाहिजे. काय पाहिजे? ओझं पाहिजे. साधी प्रार्थना नाही, 40,000ची प्रार्थना करायला लागल. साधी प्रार्थना नाही, किती हजाराची? त्यांना वाटतं ना हे पावर आहे काय. तर लोकांना ओझाची सवय झाली. कसली? फ्रीची प्रार्थना त्यांना नकोय. त्यांना 20,000ची, 25,000ची. हा ही प्रार्थना काम करणार. ते म्हणतो माझं ओझं हलकंय. पण तुम्हाला कशी सवय लागली? ओझाची. ओझं टाका पास्टर काय तर सांगा. काय तर 30, 40, 10,000, 20,000. मग असं वाटतं काय तर होणार. मग पाळकाला वाटतं सोपं सांगून होत नाही, मग हेच सांगतो. त्याचा विश्वास जर याच्यात मग होऊ द्या या हिशोबाने. प्रेज द लॉर्ड. कोण कळतंय ते 10,000 देवाच्या गौरवासाठी यूज होतील असं तर आधी येणार नाही. आज जे चाललंय काय वाईट आहे मग त्याच्यामध्ये? तुला म्हणलं विश्वास ठेव, तुला वाटतं सोपं सांगतो. काय तर अवघड सांग. 20,000 द्यावं लागतील. स्पेशल प्रार्थना असणार. मी त्या दिवशी स्पेशल फास्टिंग मध्ये असतो. अरे होणार बाबा. लगेच 20,000. ओझं काय आहे? येशू काय म्हणतो? माझं ओझं. पण आम्हाला हलकं नको आहे. आमच्यावर काय तर टाका. मग मला असं वाटतं मी पण स्टार्ट करावा स्पेशल प्रेयर. 10,000, 20,000 मग होणार. आणि ते काम देवाच्या गौरवासाठी होणार. प्रेज द लॉर्ड. तुमचा विश्वास तुम्ही ब्लॉक केला, मग सेवक बघतोय त्याच्या डोक्यात जास्त प्रकाश टाकून फायदा नाही. असा प्रकाश पडतोय का? मग येऊ दे 20,000. कमान कळतंय चर्च. मग साक्षी होती का नाही होत? तुझा विश्वास तू ब्लॉक केलाय. काय ब्लॉक केलाय? तुझा विश्वास असा आहे का दर 20,000 देईल, प्रार्थना होईल, तुम्ही बरोबर. मग ते म्हणतो तसं होऊ दे. तुझ्या विश्वासाप्रमाणे हो. देव काय म्हणतो? कुठं कुठं? तुझा विश्वास 20,000 देऊ नये का? मग तसं हो. तुझा विश्वास 40 उपास करू नये का? मग तसं होऊ दे बाबा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला असं वाटतं का मी पण असंच करावं काय तर. का? कारण जवळचा विश्वास आपल्याला आवडत, आपलं ओझं आवडतं. काय आवडतं? कारण जुना विश्वास आपला ओझ्यावाला होता. काय तर द्या. इथं काय दिलं जात? इथं फक्त काय दिलं जातं? देवाचं वचन. वचन. हलक्यात घेऊ नका देवाचं वचन.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोललेले शब्द आम्हामध्ये जीवन टाकू शकतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू फक्त मला लाजर बाहेर आणि लाजर बाहेर आला. प्रेज द लॉर्ड. शब्दाने काम केलं चर्च. जो देवाचा शब्द सिरियसली घेतो तो जो खाली गेलाय तो बाहेर येतो चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रभू इथं आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर आम्हाला बाहेर काढणार आणि त्यासाठी येशू आलाय. किती लोक बिलीव्ह करतात? जे येशूला पाहतात नवीनतेने पहा. कसं पहा? नवीन ते आणि ज्यांच्या जीवनामध्ये कोणी इतर लोक तळ्यात गेलेत काळजी करू नका. त्यांच्यासाठी आज तुमच्या विश्वासात प्रभूला काम करू द्या आणि प्रभू तुमच्याद्वारे तिथं जाईल आणि त्यांना बाहेर आणणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती लोकांना कळत? कमॉन उभा राहूया आपण. उभा राहूया. थँक्यू जीसस ओ फादर. थँक्यू लॉर्ड. किती लोक तयार आहेत आपला आशीर्वाद घेण्यासाठी? पहा, आपण वचन ऐकलं. 38 वर्षाचा व्यक्ती आजारात होता. कशात होता? कोण आला तिथं? कमॉन सगळे बोला. कोण आला? आजारात राहिला का चालू लागला? व्याभिचारी स्त्री शापात होती, पापात होती. कोण होता तिथं? चर्च पापात राहिली का बाहेर आली? लाजर मरण पावला होता. कोण आला तिथं? कमॉन मेलेला अवस्था राहिला का बाहेर आला? आता आपण कोणा सानिध्यात उभे आहेत? कारण जिथं दोघं किंवा तिघं तिथं कोणाचा आत्मा आहे? आणि देवाचा आत्मा जर इथं आहे आणि या मंडळीचा जर मस्तक प्रभू येशू आहे तर कोणती गोष्ट तळाला राहील का बाहेर येईल? मग आज हा विश्वास ठेवा चर्च, का आजचं चर्च, आजची प्रार्थना मस्साठी काहीतरी वेगळी असणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर माझ्या गोष्टी अडकल्यात, थांबल्यात, तर आज येशूच्या नावाने त्या बाहेर येतील. किती लोक बिलीव्ह करतात चर्चचा मस्तक येशू आहे? किती लोक बिलीव्ह करतात की येशू इथं आहे? आपला विश्वास मोठा करा का येशू तू इथं आहे. जर तुझं वचन आहे इथं तर तू इथं आहे. तुझ्या नावाने मी इथं जमलो तर प्रभू येशू तू इथं आहे. देवाई मंडळी तुझी आहे, त्याचा मस्तक प्रभू येशू तू आहे. आणि जिथं तू असतो प्रभू ती गोष्ट तळाला राहत नाही, ती गोष्ट वर येते, ती गोष्ट वर येते. कमॉन नेत्र बंद करा. ओ हालेलुया, ओ हालेलुया, ओ शबा बाबा 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 बा शखितिया राबा शखोतो राबा. सिरियसली घ्या. देवाचं वचन हलक्यात घेऊ नका. हो त्याला हलकं समजू नका. येशू या मंडळीचा मस्तक आहे. येशू या मंडळीचा चालक आहे. त्याचं कमिटमेंट आहे जिथं दोघं किंवा तिघं तिथं माझा आत्मा, मी स्वतः तिथं आहे. आणि तो स्वतः आज आम्हाला पटवून सांगतो की जिथं मी जातो मग जी गोष्ट तळाला असेल, शापामध्ये असेल, आजारामध्ये असेल, पापामध्ये असेल, विखरलेली असेल, विखरलेली असेल, ती गोष्ट पुन्हा बाहेर येणार. ती गोष्ट पुन्हा नवीनतेने उभा राहणार. परमेश्वर तो दिवस माझा आहे. आज तो दिवस माझा आहे प्रभू. मी तुला नवीनतेने अंगीकार करतो. मी बी मला क्षमा कर का माझी नजर हटली पित्या. मी तुझं वचन दुर्लक्ष केलं. पण याचा अर्थ हे नाही की तू मला सोडलं. तुला मला बाहेर काढायचं म्हणून तू आज पुन्हा नवीनतेने आला. मी आज नवीनतेने तुझा अंगीकार करतो. येशू माझ्या लाईफ मध्ये ये. येशू माझ्या जीवनामध्ये ये. मी आजपासून आपलं समर्पण नवीनतेने करतो पित्या. मला अनुग्रह दे प्रभू. आणि माझा विश्वास आहे या कर्जातून मी बाहेर येते. हो या आर्थिक शापामधून मी बाहेर येते. या दारूमधून माझे लोक बाहेर येते. मी हे स्वीकारतो. कम ऑन चर्च. प्रभू इथं आहे. प्रभू इथं आहे. देव इथं आहे. जिथं तुम्ही निराशेत गेलात देव तुम्हाला बाहेर आणतोय. विनाकारण व्याकुळ होऊ नको. ज्या गोष्टीसाठी तू संघर्ष करतोय अजून तुला विक्ट्री नाहीये. देव म्हणतो आपल्या मनात तू विक्ट्री धर. आपल्या विचारात ती विक्ट्री जाहीर कर. तुझ्या मनाची लढाई तू जिंक. बघ बाहेरची स्थिती तू बाहेर पडताच 100% बदलेल आणि देवाचा गौरव तू पाहशील. कमॉन देव बोलतोय कोणाशी? देव बोलतोय आपल्या मनात संजीवित हो. सोड निराशा. बाहेरचं वातावरण डिस्टर्ब आहे प्रभूला माहिती आहे. बाहेरचं वातावरण अशक्य प्रभूला माहिती आहे. पण तुझ्या मनाला सावर. तुझ्या मनात जो निराशा तू डुबलाय देव तुझ्या निराशेतून तुला बाहेर काढतोय. देव वचनाद्वारे तुला स्फूर्ती भरतोय का बाहेर ये. निगेटिव्हिटी मधून बाहेर ये. निराशेमधून बाहेर ये. अजून काही संपलं नाही. तुझं अस्तित्व संपलं नाही. देव नवीनतेने उभारेल. देव नवीन ओळखीने तुला उभारेल. असं समजू नको का सगळं काही संपलं. सगळं काही संपलं नाही. तुझ्या दृष्टीने परमेश्वरच्या दृष्टीने अजूनही संपलेलं नाही. देव इथून तुझी स्थिती बदलेल. देव इथून तुझ्या लेकराचं अस्तित्व बदलेल. देव आपली महिमा प्रगट करेल. तो येशू आहे. आणि जर तो तुझ्या लाईफ मध्ये आहे तर कोणती गोष्ट राहणार नाही. कोणती गोष्ट नाश होणार नाही. प्रत्येक गोष्ट देव उभारणार. प्रत्येक गोष्ट देव उभारणार. कमांड देवा बोलतोय. देवाचा अभिषेक मूव होतोय. देवाची अग्नी तुमच्यावर येते. वरी होऊ नका आपल्या लोकांसाठी. कमांड त्या व्यक्तीचं नाव घ्या जे तुम्हाला दिसतात तळ्याला गेलेत.
Yes, Jesus. दारूमध्ये गेलेत, Yes, व्यभिचारामध्ये yes, गेले, yes, अल्लडपणामध्ये Jesus. गेलेत, जगामध्ये हरवलेत, पण Yes, ते म्हणतो Father. तुझ्या विश्वासात मला आज यायचंय. Yes, Amen. मला ती जागा मी पाहिलीये, Yes, Jesus. तुझ्याद्वारे मला तुझ्या घरापर्यंत पोहोचायचंय, Yes, Father. त्या व्यक्तीपर्यंत मला पोहोचायचंय. Yes, Jesus. ओ निराश होऊ नको, ओ निराश होऊ नको. ओ प्रभूला माहिती आहे तुझा व्यक्ती, प्रभूला माहिती तो व्यक्ती, त्याची काळजी करू नकोस. देव तुझ्याद्वारे त्याला बाहेर आणणार, Yes, Jesus. देव तुझ्याद्वारे त्याला बाहेर आणणार. Yes, Amen. तू प्रभूचा महिमा पाहशील. Hallelujah. तुला वाटतं कोणत्या शब्दाने त्याच्याशी बोलावं, Yes, yes. तो व्यवस्थित बोलत नाही, तो प्रभूचा शब्द ऐकून घेत नाही. Yes, yes. तुझे विचार बाजूला कर. Yes, Jesus. तू आपल्या जीवनात आपल्या मनात येशूला धारण Yes, कर yes, Amen. आणि म्हणावा देवा तुझ्या धमक आहे, हो दे त्या बाप्पा. जड गोष्टी, Yes, कठीण yes. गोष्टी, हो दे अशक्य बाप्पा. गोष्टी, Yes, न Jesus. ऐकणाऱ्या गोष्टी हो दे देवा ते बाप्पा. ऐकतील, Yes, देवा ते Father. ऐकतील, Yes, देवा ते Father. लोक ऐकतील, Yes, ते येशूमध्ये बाप्पा. येतील. Yes, अब्बा sir. त्यांच्यामध्ये तुझा गौरव होणार. हो दे बाप्पा. तो आम्ही स्वीकारतो प्रभू. स्वीकार येशूच्या नावामध्ये. थँक्यू लॉर्ड प्रभू. धन्यवाद आम्ही आहे बिलीव्ह बाप्पा. करतो लॉर्ड. विश्वास तू या ठेवतो मंडळीचा मस्तक आहे. येस प्रभू येशू तू इथं आहे. हो दे आता बाप्पा. प्रत्येक गोष्ट वर येते Yes, प्रभू, Amen. आरोग्य वर येते प्रभू, Hallelujah. आजार निघून जाते प्रभू. Yes, Amen. अहो सर्व शारीरिक बंधन तुटत आहेत, Yes, Jesus. सर्व थायरॉइड, Yes, सर्व yes. कॅन्सर, येस ओ सर्व पाईल्सचा विकार, येस येस सर. सर्व शुगर, सर्व Yes, बीपीचा Jesus. विकार Yes, येशू yes. नावाने मी बांधून नाश करतो. दे बाप्पा. आणि म्हणतो आजपासून आरोग्य बाहेर ये प्रभूच्या बाहेर गौरवासाठी येशूच्या आणि नावामध्ये. देवाची महिमा हो दे. Yes, Father. येशू नावाने ब्लेस करतो. Amen. जी कूस बंद आहे ती Yes, म्हणतो दे बाप्पा. मोकळी हो येशूच्या नावाने मोकळी हो आणि येशूच्या संततीचं बीज नावामध्ये. धारण कर देवाच्या धारण कर गौरवासाठी. येशूच्या नावामध्ये. लग्नाचे मार्ग मोकळे होऊ दे Yes, Father. आणि देवा तुझी महिमा हो दे. Yes, sir. या बिझनेस मध्ये अपयश आहे, हो दे आजपासून बाप्पा. त्या कामाला म्हणतो बरकतता येऊ दे. येस फादर. अजून व्यवसाय येऊ दे येशूच्या Yes, नावाने. Jesus. पगारामध्ये वाढ मी स्वीकारतो, स्वीकारतो दे बाप्पा. सॅलरी मध्ये प्रमोशन्स मी स्वीकारतो, स्वीकारतो इन्सेंटिव्ह मी दे इन्क्रीज बाप्पा. स्वीकारतो, Yes, त्यांना yes, sir. बिझनेस मी स्वीकारतो लॉर्ड. स्वीकारतो दे तू बाप्पा. प्रोव्हाइड केलास म्हणून तुला धन्यवाद देतो. देतो येशू दे नावाने बाप्पा. ब्लेस करतो लॉर्ड. येस येस सर. कम ऑन देवाची महिमा करू. आपले हात उभारून प्रभू इथं आहे, ये Jesus. प्रभू इथं आहे. येस येस. कोणतीच गोष्ट राहणार नाही. ये Jesus. महिमेला तयार हो देवाच्या, Yes, Amen. साक्षासाठी तयार हो का प्रभू. Jesus. मी आजचं वचन अंगीकार केलं हो दे आहे, बाप्पा. आता मी साक्ष देईल, Yes, मी Father. साक्ष देईल प्रभू की तू स्थिती बदललीस. ये Jesus.